मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी तुम्ही अनेकदा खाल्ली असेल, बरोबर की नाही? पण अशी वाटणातली झणझणीत रस्सा भाजी एकदा माझ्या पद्धतीने करून तर बघा. भाजी एवढी चवदार होते ना की जेवणात आणखी एक चपाती तुम्ही जास्तच खाणार. चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता बघून घेऊया झणझणीत अशी ही मस्त वाटण करून केलेली हिरव्या मोड आलेल्या मुगाची भाजी. हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण इथे ना मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी बघणार आहे. त्यासाठी आपल्याला एक वाटण करायचं आहे. मी इथे बघा 10 ते 12 लसूण घेतले, लसूण पाकळ्या घेतल्यात, 1 इंच आल्याचा तुकडा चिरून घेतलेला आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात. ही मिरची तिखट नाही आहे म्हणून मी इथे 3 हिरव्या मिरच्या वापरलेत. त्याचबरोबर ओलं खोबरं घेतले. आता ओल्या खोबऱ्याऐवजी तुम्ही सुकं खोबरं वापरलं तरी चालेल, पण ओल्या खोबऱ्यात बनवलेली ही मुगाची भाजी एक नंबर होते. कोथिंबीर घालायची, गरजेप्रमाणे पाणी घालायचं आणि या पद्धतीने वाटून घ्यायचं. वाटण आपलं रेडी झालेलं आहे. आता इथे बघा 1 वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून घ्यायचेत आपल्याला. त्यासाठी पाणी घालायचं आणि स्वच्छ 1-2 वेळा आपल्याला हे मोड आलेले हिरवे मूग धुवून घ्यायचेत. बरं, हे मोड मी घरी आणलेले आहेत. तुम्हाला जर ते सुद्धा पाहायचं असेल तर तसंही मला कमेंट करून सांगा की अगदी सोप्या पद्धतीने आपण मोड कसे आणू शकतो. तर इथे बघा कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतडू द्यायची आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 चमचा जिरं. जिरं छान फुललं की मस्त अगदी ताजा असा कढीपत्ता घालायचा. कढीपत्त्याची 5 ते 6 पानं घातलीत. तयार केलेलं वाटण घालायचं. आता इथे मी साधारणपणे 2 पळी वाटण घालून घेतलं. वाटण आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचे. अगदी त्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्या. तर अशा पद्धतीने मस्त हे जे आपण ओल्या नारळाचं वाटण केलेलं आहे, ओल्या खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे, त्यामध्ये हे हिरव्या मुगाची रस्सा भाजी ना भन्नाट होते. तुम्ही ट्राय करून बघा बरं. इथे बघा चवीप्रमाणे मीठ घातलं आहे, अर्धा चमचा हळद घातली आहे, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे, त्याचबरोबर 1 चमचा धने पावडर घातली, अर्धा चमचा जिरे पावडर घातली आणि कांदा लसूण मसाला घातला आहे. अगदी बेसिक मसाले, आपले रोजचे मसाले जे आपण रोजच्या भाज्यांसाठी वापरत असतो तेच घातलेले आहेत. आता स्वच्छ धुवून घेतलेले हिरवे मूग घालायचे आहेत, परतून घ्यायचे मसाल्यांबरोबर आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. गरमच पाणी घालायचं जेणेकरून भाजी झटपट तयार होते. त्याचबरोबर भाजीला चवसुद्धा भन्नाट येते, रंगही खूप अप्रतिम येतो. मोठा गॅस ठेवला आहे, छान उकळी येऊ द्यायची. गॅस लो फ्लेमवर ठेवायचा, झाकण ठेवायचं आणि एक 10 ते 12 मिनिट आपल्याला म्हणजे हे मूग शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची. एक 10 ते 12 मिनिटातच छान हे मूग शिजले जातात. खूप जास्त वेळ लागत नाही. तुम्हाला मी इथे एखादा मूग दाखवते आणि खूप जास्तही शिजवायचं नाही. या पद्धतीने आपल्याला मूग शिजवून घ्यायचे आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. तर इथे आपली झटपट अशी झणझणीत पौष्टिक मोड आलेल्या मुगाची भाजी खाण्यासाठी तयार आहे. चपातीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर, भाताबरोबर आहाहा भन्नाट लागते. त्यामुळे तुम्ही या पद्धतीने ही मोड आलेल्या मुगाची भाजी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाही आहे का, तर पटकन जाऊन आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून इथून पुढे अशा छान छान झणझणीत आणि मस्त चमचमीत रेसिपी बघायच्या असतील तर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. भेटूया अशा एका भन्नाट छान मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा, छान छान रेसिपी ट्राय करून खात रहा. बाय बाय.